नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा कृषीरत्न अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करतो. बघा, आपली ॲग्रॉनॉमीची लेक्चर सिरीज चालू आहे. त्याच्यामध्ये जवळपास 3 लेक्चर आपले कंप्लीट झालेले आहे. ते जर तुम्ही बघितले नसतील तर ते तुम्ही अवश्य बघा, महत्त्वाचे लेक्चर आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे? फील्ड क्रॉप अँड देअर क्लासिफिकेशन. म्हणजे फील्ड क्रॉप जे असतील त्याचं क्लासिफिकेशन कोणकोणत्या बेसिसवर केलं जातं ते आपल्याला बघायचं आहे. बऱ्याच वेळा याच्यावर ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. ठीक आहे. बघा, अकॉर्डिंग टू द बॉटनिकल अस्पेक्ट्स. बघा, दोन प्रकार आहेत, मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉन. आता मोनोकॉटिलिडॉन म्हणजे काय रे? बघा, मोनोकॉट म्हणजे असं सीड असतं की त्याचे दोन भाग होत नाही. ठीक आहे. समजा एक्झाम्पल घेऊ आपण, समजा सोयाबीन आहे. ठीक आहे, याचे कसे दोन भाग होतात. दोन कॉटिलिडॉन्स स्वतंत्र असतात. पण तेच तुम्ही जर घेतलं, व्हीट घेतलं, मेज घेतलं, याचं सीडचे दोन समान भाग होतात का? दोन कॉटिलिडॉन त्याच्यामध्ये असतात का सीड कव्हरच्या आतमध्ये? तुम्ही बघा, वेगवेगळ्या डाळी ज्या असतील, ठीक आहे, उडीद असेल, मूग बीन असेल, ठीक आहे, किंवा आपलं तूर असेल किंवा सोयाबीन असेल, यांचे कसे दोन स्वतंत्र भागामध्ये त्याचं काय होतं, डिवायडेशन होतं. त्याचं सीड कोड काढल्यानंतर बघा, दोन भागामध्ये त्याचं डिवायडेशन होऊ शकतं. बघा, इंग्लिशमध्ये बघू, मोनोकॉट पहा, अ प्लांट हॅव्हिंग वन सीड लिप और कॉटिलिडॉन इन इच सीड. एक्झाम्पल बघा, पॅडी म्हणजे आपला राईस, व्हीट, सॉर्गम, पर मिलेट, मेज, शुगर केन. शुगर केन बघा, इथे शुगर केनचं तुम्हाला सीड जर दिसत नसलं तरी लक्षात ठेवा, शुगर केन मोनोकॉटिलिडॉन मध्ये येतं. ठीक आहे. आणि डायकॉट म्हणजे टू सीड लिप और टू कॉटिलिडॉन इन इच सीड. एक्झाम्पल, ग्राम असेल, पी असेल, मूंग बीन, उडद बीन, ग्राउंडनट, पिजन पी. लक्षात ठेवा, टोबॅको, नंतर शुगर बीट. ठीक आहे. आता टोबॅको, शुगर बीट याचे सीड आपण बघितलेले नसतात, एकदम फाईन सीड असतात. तरी लक्षात ठेवा, इकडे मोनोकॉटमध्ये लक्षात ठेवायचं शुगर केन, आणि डायकॉटमध्ये टोबॅको आणि शुगर बीट. याच्यावर क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता असते. शुगर केन मोनोकॉट असतं, टोबॅको आणि शुगर बीट डायकॉट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा रे, अकॉर्डिंग टू द सीझन ऑफ द ग्रोथ, कोणत्या सीझन मध्ये ते क्रॉप ग्रो केलं जातं यावर सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. अकॉर्डिंग टू द सीझन ऑफ ग्रोथ. ठीक आहे. तर बघा, पहिला आहे खरीप सीझन और मान्सून सीझन. खरीप और मान्सून सीझन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळे 3 प्रकारचे सीझन आपले असतात. ग्रोईंग सीझन आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. खरीप सीझन असेल, रबी सीझन असेल, आणि आपला समर और हॉट वेदर सीझन. खरीप म्हणजे काय रे? जून जुलैमध्ये त्याची पेरणी केली जाते. ठीक आहे. असे क्रॉप जून जुलैमध्ये त्याची पेरणी केली जाते, आणि जवळपास ऑक्टोबर महिन्यापर्यंत, ठीक आहे, सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत त्याचं काय होतं, हार्वेस्टिंग होतं. ऑक्टोबर म्हणजे जून ते ऑक्टोबर सप्टेंबर. ठीक आहे. तर काय असतं तुमचा खरीप सीझन. ठीक आहे, सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत. एक्झाम्पल लक्षात घ्या, पॅडी, पिजन पी, नंतर ग्राउंडनट, सॉर्गम. पिजन पीची लागवड जून जुलैमध्ये केली जाते. हार्वेस्टिंग उशिरा होते, पण ज्या क्रॉपची लागवड जून जुलै मध्ये मध्ये केली जाते ती सगळे खरीप क्रॉप किंवा मान्सून क्रॉप असतात. नंतर रबी क्रॉप और विंटर क्रॉप. ठीक आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ज्याची लागवड केली जाते, जसं की व्हीट असेल, ग्राम असेल, मस्टर्ड असेल, क्युमिन, फेनुग्रीक, ओनियन, हे जे क्रॉप असतील, हे सगळे तुमचे कोणते क्रॉप आहेत? तर हे तुमचे रबी क्रॉप. ठीक आहे. त्यानंतर समर क्रॉप, की ज्याची लागवड फेब्रुवारी पासून जून महिन्यापर्यंत याचं सीझन असतो, मे महिन्यापर्यंत पकडा. ठीक आहे. जून पासून तर पावसाळा सुरू होऊन जातो पहिल्या आठवड्यामध्ये. पॅडी असेल, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, काऊपी, किंवा अन्य पिकं जे असतील जे की उन्हाळ्यामध्ये आपण लावतो. ठीक आहे. तर हे सगळे क्रॉप जे आहेत तुमचे काय, समर क्रॉप. आणि हे क्लासिफिकेशन होतं अकॉर्डिंग टू द सीझन ऑफ द ग्रोथ. कोणत्या प्रकारचा सीझन मध्ये ते क्रॉप ग्रो केलं जातं त्यावरून त्याला क्लासिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द लाईफ पिरियड. अकॉर्डिंग टू द लाईफ पिरियड म्हणजे ते क्रॉप अॅन्युअल आहे, बायन्युअल आहे, की पेरेनियल आहे. सॉरी.
अ क्रॉप ग्रो फ्रॉम सीड टू कम्प्लीट लाईफ अँड डाईज ड्युरिंग द सीझन. एका सीझनमध्ये किंवा सेम इयरमध्ये जर ते क्रॉप ग्रो होत असेल तर ते अॅन्युअल क्रॉप म्हणजे सगळे सिरियल्स क्रॉप आपले. नंतर बायनल क्रॉप म्हणजे अ प्लांट विच कम्प्लीट लाईफ सायकल इन अ टू सीझन ऑर इयर. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट सीझन ऑर इयरमध्ये ते काय व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कम्प्लीट करतं आणि सेकंड सीझनमध्ये त्याची काय रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ कम्प्लीट करतं. एक्झाम्पल शुगर केन बनाना हे बायनियल क्रॉप आहे. आणि पेरिनियल क्रॉप म्हणजे मेनी इयर लागतात. प्लांट विच कम्प्लीट इट्स लाईफ सायकल इन मोर दॅन 2 इयर्स ऑर सीझन. ठीक आहे. फ्रूट क्रॉप्स तुम्ही बघितलं असाल की त्याला जास्त कालावधी लागत असतो. अॅन्युअल क्रॉप झालं, बायनियल झालं आणि पेरेनियल. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द लाईफ पिरियड क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप. ठीक आहे. त्याच्यानंतर बघायचं अकॉर्डिंग टू द क्लायमॅटिक कंडिशन. हे बऱ्याच वेळा विचारलं जातं. सॉरी. बघा, अकॉर्डिंग टू द क्लायमॅटिक कंडिशन ट्रॉपिकल क्रॉप. ट्रॉपिकल क्रॉप म्हणजे द क्रॉप विच रिक्वायर हॉट अँड ह्युमिड क्लायमेट. हॉट अँड ह्युमिड क्लायमेट फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज कॉल्ड ॲज ट्रॉपिकल क्रॉप. म्हणजे हॉट आणि ह्युमिड क्लायमेट. जनरली खरीप क्रॉप जे असतील आपल्याकडचे, खरीप जनरली खरीप क्रॉप या ट्रॉपिकल क्रॉपमध्ये येतात. राईस आणि पिजन पी. ठीक आहे. नंतर टेम्परेट क्रॉप, द क्रॉप विच रिक्वायर कूल अँड ड्राय क्लायमेट. कूल आणि ड्राय क्लायमेट लागतं कशासाठी? ग्रोथ अँड डेव्हलप फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द क्रॉप. कूल अँड ड्राय क्लायमेट लागतं. जनरली जे आपले रबी क्रॉप असतील बघा, व्हीट, ग्राम, ठीक आहे, हे तुमचे येतात टेम्परेट क्रॉपमध्ये. म्हणजे बघा ट्रॉपिकल क्रॉप आणि टेम्परेट क्रॉप. ठीक आहे. तर हे दोन महत्वाचे बऱ्याच वेळा विचारले जातात. जनरली तुम्हाला इलेक्ट्रिक सांगितली, जे खरीप क्रॉप असतात ते जनरली ट्रॉपिकल क्रॉपमध्ये येतात आणि जे रबी क्रॉप असतात आपले ते टेम्परेट क्रॉपमध्ये येतात. इथं चुकलेलं आहे हे. ते हे एक मिनिट, इथं टेम्परेट पाहिजे. ठीक आहे. एक मिनिट करेक्ट करू आपण. सॉरी. इथं बघा, इथं टेम्परेट क्रॉप पाहिजे, टेम्परेट क्रॉप. ठीक आहे. जनरली मी काय सांगितलं तुम्हाला की जे खरीप क्रॉप असतील तुमचे खरीप, ते असतात ट्रॉपिकल, ट्रॉपिकल आणि जे रबी असतील ते असतात तुमचे टेम्परेट. ठीक आहे. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द वॉटर अवेलेबिलिटी, इरिगेटेड क्रॉप आणि ड्राय फार्मिंग क्रॉप. बघा हे सोपं आहे एकदम. इरिगेटेड म्हणजे जे ज्या क्रॉपला आपण ज्या क्रॉपला इरिगेशन लागणार आहे. ठीक आहे. इरिगेशन लागणार आहे किंवा जे क्रॉप टोटली फक्त आणि फक्त पावसाच्या पाण्यावर येऊ शकत नाही ते झाली इरिगेटेड क्रॉप. शुगर केन असेल, पॅडी असेल, बनाना असेल, यांना तुम्हाला इरिगेशन द्यावं लागणार म्हणजे लागणार. नाही तर ड्राय फार्मिंग क्रॉप म्हणजे ते क्रॉप नॅचरल प्रेसिपिटेशन जे असेल, नॅचरल पाऊस जो असेल त्याच्यावर ते येऊ शकतात. सॉर्गम, बाजरा, ग्राउंडनट, नागली. ठीक आहे. एक स्मॉल मिलेट आहे, लिटल मिलेट आपण त्याला म्हणतो. सॉरी, स्मॉल मिलेट. हे जे क्रॉप असतील ते जे ते पावसाच्या पाण्यावर येऊ शकतात म्हणजे ते झाले तुमचे ड्राय फार्मिंग क्रॉप. नंतर अकॉर्डिंग टू द कल्चरल प्रॅक्टिसेस. कल्चरल प्रॅक्टिसेस महत्वाचं आहे. अकॉर्डिंग टू द कल्चरल प्रॅक्टिसेस, पहिलं तुमचं सोल क्रॉप. सोल क्रॉप म्हणजे काय की एका शेतामध्ये पूर्ण तेच क्रॉप पेरणे. ठीक आहे. म्हणजे बघा, एखाद्या शेतामध्ये तुम्ही काय घेतलं, फक्त आणि फक्त सोयाबीन घेतलं. पूर्ण एकच क्रॉप आहे, हे तुमचं शेत आहे आणि या शेतामध्ये सगळं सगळं सोयाबीन एकच क्रॉप पेरलेलं आहे. त्याला म्हणतात सोल क्रॉप. म्हणजे वन क्रॉप ग्रोन अलोन इन अ प्युअर स्टँड ॲट अ नॉर्मल डेन्सिटी. जे काय त्याची प्लांट पॉप्युलेशन असेल, स्पेसिंग असेल, त्या नॉर्मल डेन्सिटीनं फक्त आणि फक्त एकच क्रॉप त्या शेतामध्ये पेरणे, हे झालं सोल क्रॉप. आता मोनोक्रॉपिंग म्हणजे काय की दरवर्षी तेच क्रॉप, दरवर्षी तेच क्रॉप त्याच शेतामध्ये घेणे. म्हणजे रिपिटेटिव्ह ग्रोईंग ऑफ द सेम क्रॉप ऑन अ सेम पीस ऑफ
लँड, आणि फक्त वर्षातून फक्त एकच क्रॉप घेतलं जातं, आणि त्याच शेतामध्ये ते घेतलं जातं बघा. कॉटन वर्षातून एकदाच घेतो. ठीक आहे, दुसरं क्रॉप आपण घेत नाही कॉटन नंतर. ठीक आहे. बऱ्याच शेतकरी घेत घेत असतील, पण मोनोक्रॉपिंग म्हणजे काय, की वर्षातून फक्त एकच क्रॉप, आणि दरवर्षी तेच क्रॉप पेरणे, आणि वर्षातून एकच क्रॉप घेणे, आणि त्याच जमिनीवर घेणे. हे झालं मोनोक्रॉपिंग. त्यानंतर इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग म्हणजे काय, आता इंटरक्रॉपिंग आणि मिक्स क्रॉपिंग हे दोन्ही आपण एकत्र समजून घेऊ. ठीक आहे, दोन्ही एकत्र समजून घेऊ. बघा, हे दोन शेत आहे. एक आणि हे एक. ठीक आहे. या शेतामध्ये काय केलेले आहे, इंटरक्रॉपिंग, आणि या शेतामध्ये केलेली आहे मिक्स क्रॉपिंग. आता दोन्ही मधला फरक समजून घ्या. इंटरक्रॉपिंग म्हणजे काय, ग्रोइंग ऑफ टू ऑर मोर क्रॉप ऑन सेम पीस ऑफ लँड विथ डिफायनेड रो अरेंजमेंट. म्हणजे बघा, समजा 9:1. 9 डिफायनेड रो अरेंजमेंट, सॉरी, डिफायनेड रो अरेंजमेंट म्हणजे काय, की या इंटरक्रॉपिंग मध्ये असं ठरलेलं असतं की दोन क्रॉप घ्यायचे, पण कोणत्या क्रॉपच्या किती रोज किंवा किती ओळी आल्या पाहिजेत. बघा, ते समजा व्हीट आणि मस्टर्ड आहे. आता या 9 ओळी ज्या आहेत त्या व्हीटच्या आपल्या फिक्स आहे, आणि एक ओळ त्याची काय आहे, मस्टर्डची फिक्स आहे. हे झालं इंटरक्रॉपिंग, म्हणजे रो पॅटर्न फिक्स असतो, डिफायनेड रो अरेंजमेंट असते, ठरवलेलं असतं. आणि जे मिक्स क्रॉपिंग आहे याच्यामध्ये टू ऑर मोर क्रॉप असतात, पण त्याचं प्रपोर्शन फिक्स नसतं, डिफायनेड रो अरेंजमेंट नसते. म्हणजे आपण काय करतो, गहू असेल, गव्हामध्ये मोहरी फेकून देतो, डायरेक्ट फेकून, म्हणजे कोणत्याही प्रकारची रो वगैरे येत नाही. तीळ टाकून देतो. म्हणजे असे जे मिक्स केलेलं असतं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची रो अरेंजमेंट या ठिकाणी नसते. इथं बघा कशी काय रो अरेंजमेंट आहे, 9 ओळी गव्हाच्या आहे, एक ओळ मोहरीची आहे, फिक्स आहे सगळं. ठीक आहे. हे तो फरक आहे बघा इंटरक्रॉपिंग मध्ये इथं. Growing of two or more crops simultaneously on the same piece of land with definite row arrangement. रो पॅटर्न कसा आहे, फिक्स आहे. आणि मिक्स क्रॉपिंग मध्ये ग्रोइंग ऑफ टू और मोर क्रॉप ऑन सेम पीस ऑफ लँड विदाउट डिफायनेड रो अरेंजमेंट. म्हणजे याच्यातला फरक आहे की इंटरक्रॉपिंग मध्ये रो पॅटर्न फिक्स आहे, जसं की आपण इथं बघितलं 9:1. आणि मिक्स क्रॉपिंग मध्ये कोणत्याही प्रकारचा रो पॅटर्न फिक्स नसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द ॲग्रोनॉमिकल ऑर इकॉनॉमिकल अस्पेक्ट्स, आता हे तुम्हाला जनरली माहिती. याच्यामध्ये पण कधी कधी विचारलं तर बेसिक क्वेश्चन आहे, सिरियल्स क्रॉप. सिरियल्समध्ये कोणकोणते येतात, पॅडी असेल, व्हीट असेल, मेज, सॉरगम, बाजरा. ठीक आहे. नंतर पल्सेसमध्ये ग्राम, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, पिजन पी, काऊ पी. नंतर लेग्युम्स क्रॉप कोणकोणते आहेत, ग्राउंडनट असेल, सोयाबीन, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम. ठीक आहे, लेग्युमस क्रॉप्स. ठीक आहे. नंतर इडिबल ऑइल क्रॉप आहेत, ग्राउंडनट, सिसॅमम, सनफ्लावर, मस्टर्ड. नंतर फ्रूट क्रॉप तुम्हाला माहिती आहे, मँगो, बनाना, सपोटा, गावा, पपाया, बेर, ग्रेप. ठीक आहे. लिफी व्हेजिटेबल आहे, व्हेजिटेबलमध्ये लिफी व्हेजिटेबल, कॅबेज, फेनुग्रीक, पालक. ठीक आहे. तर हे काय वाचवण्याची किंवा एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये अजून काय, रूट क्रॉप आहेत, रॅडिश, कॅरट. नंतर ट्युबर क्रॉप असतील तुमचे, पोटॅटो, स्वीट पोटॅटो, जिंजर, टर्मरिक. बल्ब क्रॉप, ओनियन. ठीक आहे. नंतर फ्लॉवर क्रॉप आहे तुमचे, किंवा फ्लॉवर व्हेजिटेबल, कॉलीफ्लॉवर. त्याच्यानंतर काही नॉन फूड क्रॉप्स आहेत. फूड क्रॉप झाली आणि आता नॉन फूड क्रॉप्स. त्याच्यामध्ये फॉरेज किंवा फॉडर क्रॉप. फॉरेज म्हणजे काय, आपलं जनावरांसाठी जे चारा म्हणून उपयोग होतात ते. ल्युसन असेल, बर्सिन, हायब्रिड नेपियर, फॉडर मिल्स. नंतर फायबर क्रॉप आहेत, विचारला जातो, कॉटन, ज्यूट, सनेम. सनेम ही जो फायबर क्रॉप, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नॉन इडिबल ऑइल सीड्सचे कॅस्टर. नंतर शुगर क्रॉप तुम्हाला माहिती आहे, ज्याच्यापासून आपण शुगर एक्स्ट्रॅक्ट करतो, शुगर केन, शुगर बीट. नंतर नार्कोटिक्स. नंतर त्याच्यामध्ये टोबॅको असेल, कॉफी, टी, ऑपियम. नंतर ड्रग्स जे की मेडिसिनल मध्ये यूज करतात, इसबगोल. नंतर स्पायसेस. ठीक आहे, कार्डेमम, ब्लॅक पेपर, कोरिएंडर, फेनुग्रीक. ठीक आहे. हे असे सगळे जे क्रॉप आहेत, नॉन इडिबल
सॉरी, नॉन फूड क्रॉप्स मध्ये येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेशल पर्पज क्रॉप, हे खूप महत्वाचं आहे. स्पेशल पर्पज क्रॉप, स्पेशल पर्पज क्रॉप. ओके. आता कव्हर क्रॉप. आता स्पेशली हे कव्हर, आता स्पेशल पर्पज नावातच आहे, काहीतरी त्याचं पर्पज आहे. आता हे क्रॉप जे आहेत ते कव्हर क्रॉप, ते स्पेशली कशासाठी, कव्हर द सॉइल टू रिड्यूस द लॉस ऑफ मॉइश्चर अँड इरोजन बाय विंड अँड वॉटर. म्हणजे याचा पर्पज काय नेमका, की बघा हे पर्टिक्युलर या क्रॉपची कॅरेक्टरिस्टिक्स कशी असते, की हे ग्राउंडला कव्हर करतात. बघा तुम्ही बघा, ग्राउंड नट असेल, काउपी असेल, स्प्रेडिंग ॲबिडे, मूंग बीन असेल, ते हे काय करतात, ग्राउंडला टोटली कव्हर करतात. त्यामुळे काय होतं, मॉइश्चरचा लॉस कमी होतो, कारण की डायरेक्ट सनराईज पडत नाही. आणि वॉटर इरोजन असेल, विंड इरोजन असेल, हे सुद्धा कमी प्रमाणात होतं. त्याच्यानंतर बघा सिलेज क्रॉप. सिलेज हा एक पदार्थ आहे जो जनावरांसाठी आपण तयार करतो. ठीक आहे. म्हणजे ग्रीन फॉडरचा यूज करून, ठीक आहे, फर्मेंटेशन प्रक्रियेद्वारे काय केलं जातं, हे स्टोअर्ड केलं जातं. बघा, क्रॉप विच आर प्रिझर्व इन अ सक्युलंट कंडिशन बाय पार्शियल फर्मेंटेशन इन अ टाईट सिलो पीट. एक्झाम्पल बघा, मेज आहे, सॉर्गम आहे, बाजरा आहे. आता काय केलं जातं, मेज असेल, सॉर्गम असेल, बाजरा असेल, याची बारीक कुट्टी केली जाते. आणि त्याच्यानंतर त्यात काही पदार्थ टाकले जातात, गूळ वगैरे असेल किंवा काही फर्मेंटेशनची प्रक्रियेसाठी काही पदार्थ टाकले जातात. आणि त्याद्वारे काय केलं जातं, ते प्रिझर्व केलं जातं. ठीक आहे. नंतर कॅश क्रॉप. ठीक आहे. कॅश क्रॉप तुम्हाला माहिती आहे, कॉटन, शुगर केन, आपण डायरेक्ट मार्केटमध्ये सेल करतो. ठीक आहे. नंतर ग्रीन मॅन्युअर क्रॉप. ग्रीन मॅन्युअर तुम्हाला माहिती आहे, की ग्रीन मॅन्युअर क्रॉप असे असतात की ते आपण फील्डवर ग्रो करतो. फील्डवर ग्रो करून त्याच फील्डमध्ये काय केलं जातं, एक आयडियल कंडिशनला, म्हणजे ठीक आहे, काय केलं जातं, ते क्रॉप तुमच्या फील्डमध्ये बर्ड केले जातात, गाडून टाकले जातात, त्याची प्लोईंग केली जाते. त्याच्यामुळे काय होतं, जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर ऍड होतं. ऑर्गॅनिक मॅटर ऍड झाल्यामुळे काय होतं, सॉईलची फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज इन्क्रीज होतात आणि ओव्हरऑल सॉईलची प्रोडक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. बघा, एनी क्रॉप विच कॅन ग्रो अँड बरीड इन टू सॉईल फॉर इम्प्रूव्हिंग द सॉईल कंडिशन बाय ॲडिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. ठीक आहे. याचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे. ठीक आहे. एक मिनिट क्लिअर करू. एक्झाम्पल बघा, ग्रीन मॅन्युरिंग क्रॉपचे शुगर, सन एम्प असेल, ढेंचा असेल, ग्लिरिड सीडी असेल. ठीक आहे. ते हे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत, बरेचसे एक्झाम्पल असतात. त्याच्यानंतर एक कॅच क्रॉप. आता बघा, कॅच क्रॉप म्हणजे काय रे, बघा समजा एक तुमचा मेन सीझन आहे तुमचा, हा तुमचा खरीप सीझन आहे. आणि खरीप सीझनच्या क्रॉप तुमचा फेल गेला. ठीक आहे. समजा आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा तुमचा खरीप सीझन आहे. ऑक्टोबर पासून तुमचा रब्बी सीझन सुरू होतो. समजा तुमचा क्रॉप जो आहे तो सपोज ऑगस्टमध्ये काय झाला, फेल झाला. ठीक आहे. मग तुमचं फील्ड खाली खाली राहील, किंवा जुलैमध्ये तुमचा क्रॉप फेल झाला. जुलैच्या शेवटी शेवटी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्यामध्येच बघतो आपण, की ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचा क्रॉप, मेन क्रॉप जो आहे खरीपचा, फेल झाला. मग आता तुम्ही खरीपचा क्रॉप पेरू शकता का? नाही, कारण की सीझन गेलेला आहे. आणि मग असा क्रॉप सिलेक्ट करायचा असेल, तो शॉर्ट ड्युरेशन आहे. शॉर्ट ड्युरेशन आहे, आणि हा जो गॅप आहे, या गॅपमध्ये तो त्याची लाईफ सायकल कंप्लीट करेल. म्हणजे कॅच क्रॉप काय असतात, की जो येणारा सीझन आहे त्याला कॅच करण्यासाठी, त्याला पकडण्यासाठी, म्हणजे ते शेत खाली न राहता एक शॉर्ट ड्युरेशन क्रॉप त्या ठिकाणी घेतला जातो. ठीक आहे. शॉर्ट ड्युरेशन क्रॉप घेतला जातो, त्याला म्हणतो आपण कॅच क्रॉप. कॅच क्रॉप इज ग्रोन टू सबस्टिट्यूट फॉर द मेन क्रॉप. ठीक आहे. दॅट हॅज बीन फेल ऑन अकाउंट ऑफ अनफेवरेबल कंडिशन. ठीक आहे. अच्छा, कॅच क्रॉपमध्ये तुम्ही काउपी घेऊ शकता, सिसॅमन घेऊ शकता, ग्रीन ग्रॅम घेऊ शकता. ठीक आहे. हे झालं तुमचं कॅच क्रॉप. ठीक आहे. त्यानंतर तुमचा ट्रॅप क्रॉप. ट्रॅप क्रॉप म्हणजे काय, आता हे जनरली फील्डच्या बाउंड्रीजवर हे लावले जातात. कशासाठी, जे काही इन्सेक्ट असतील, पेस्ट असतील, त्यांना ट्रॅप करण्याचे. ट्रॅप म्हणजे काय, एक जाळं असतं. जाळं असणे किंवा सापळा रचणे, ट्रॅप म्हणजे त्याला मराठीत सापळा पिकेच म्हणतात ट्रॅप क्रॉपला. समजा तुमचं एक सोयाबीनचं फील्ड आहे. सोयाबीनच्या फील्डवर एरंडी असतील.
ठीक आहे. एरंडी जर का तुम्ही बाउंड्रीवर लावली तर काय होतं, सायबेरियन येणारे जे काही इन्सेक्ट पेस्ट असतील त्याचं पॉप्युलेशन इकडे डायव्हर्ट होतं. अजून एक एक्झाम्पल घेऊन, जर का तुमच्या फील्डमध्ये कॉटन असेल, ठीक आहे, तर जर का तुम्ही बाउंड्रीजवर भेंडी लावली, पोकरा, तर त्याचं पेस्ट पॉप्युलेशन डायव्हर्ट होतं. ठीक आहे, म्हणजे ते त्या क्रॉपवर अटॅक होतो आणि आपल्या मेन क्रॉपवर अटॅक कमी होतो. त्याला म्हणतात ट्रॅप क्रॉप. म्हणजे कॉटनमध्ये जर बघितलं तर ट्रॅप क्रॉप कोणता आहे तर पोकरा किंवा भेंडी. ठीक आहे, ओकरा म्हणतात त्याला. हे क्वेश्चन विचारलेले आहेत. सोयाबीनमध्ये तुमचा एरंडी वगैरे आपण त्याला म्हणतो कॅस्टर इंग्लिशमध्ये. ठीक आहे, ते क्रॉपला आपण काय म्हणतो, ट्रॅप क्रॉप. ठीक आहे. त्याच्यानंतर कंपेनियन क्रॉप. कंपेनियन क्रॉप म्हणजे दोन्ही बेनिफिटेड क्रॉप असतात बघा. टू क्रॉप टेकन टुगेदर विथ द एम ते आर बेनिफिटेड टू इच अदर. म्हणजे दोन्ही क्रॉप जे असतील ते एकमेकांना बेनिफिटेड राहतात जर एकत्र घेतले. ते झाले कंपेनियन क्रॉप, मेज आणि ग्रीन क्रॉप. मिक्स क्रॉप, टू ऑर मोर दॅन टू क्रॉप आर ग्रोन टुगेदर ऑन अ सेम पीस ऑफ लँड ॲट सेम टाईप. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, डिफायनेट याची रो अरेंजमेंट असते का, नाही. रो अरेंजमेंट इथं डिफायनेट नसते. ठीक आहे, मिक्स केले जातात सीड आणि पेरले जातात. ठीक आहे. त्यानंतर बघा, ओके, हे झालं तुमचं क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप. फील्ड क्रॉप जे असतील त्याचं क्लासिफिकेशन या ठिकाणी तुमचं कम्प्लीट केलेलं आहे. एकदा व्हिडिओ परत परत व्हिडिओ बघा. याच्यावर बरेचसे ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात, महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि मागचे लेक्चर जर बघितले नसतील तर ते बघून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि ही ॲग्रोनॉमीची सिरीज पूर्ण अशी कंटिन्यू राहणार आहे. त्याच्यामुळं अटेंड करा सगळे लेक्चर, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.